राम राम मंडळी, स्वप्ननगरी पवित्र कोकण भूमीतून मी प्रसाद, तुमचा प्रसाद, कोकणचा प्रसाद या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय। मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि बारीक बारीक पावसाला सुरुवात होते आणि मी आता जातोय भट्टीवरती जातो आपल्या। आता तुम्ही बघू शकता मी बाईकवरती आम्ही आहोत, आई, मी आणि हा बघा आमचा कार्टून इकडे बाबू पण आहे आणि आम्ही आता भट्टीवरती जाणार आहोत। पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, व्हिडिओ काय असेल तुम्हाला कळेलच पुढे। तर चला तर मित्रांनो, आपण निघूया आता। हे बघा, आपण आता आलो इकडे इकडे मेन स्टँडकडे जाण्याचा रस्ता आहे आणि इथून 2 फाटे फुटतात। तुम्हाला दाखवतो मी, इकडे बघा तुम्ही आता हे बघा, आपण मराठी शाळेजवळ पोहोचतोय। हे बघा, ही आमच्या गावची मराठी शाळा आणि आता इकडे चाललोय। हा एक फाटा जातो इकडे श्रीवर्धन साईडला आणि हा एक फाटा जातो इकडे हरेश्वर साईडला। तर आपण हरिहरेश्वर साईडला जो रस्ता जातोय त्या रस्त्याने आपण पुढे जातोय। जे की हे बघा, इकडे आता शेतीची कामं चालू आहेत, लोक शेतीची कामं करतायत। पाऊस चांगला झाला आहे त्याच्यामुळे हे बघा इकडे पाणी सुद्धा साचलंय, मस्त पाणी झालं, मस्त वातावरण तयार झालं इकडे बघा। आता आपण स्टँडवरती पोहोचलोय। हे बघा, सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण हिरवळच हिरवळ झाले, पाऊस पडतोय चांगला त्याच्यामुळे गवत देखील चांगल्या पद्धतीने रुजलाय आणि संध्याकाळची वेळ आहे आणि आज वातावरण देखील चांगलं आहे। जास्त काही वाजलेत नाही, 4:30च वाजलेत, पण पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडा अंधार पडलाय। हे बघा, ही आमच्या गावची इकडे बौद्धवाडी, हे बघा तुम्ही बघू शकता। आणि परत एकदा आपण पुढे जाऊया। आता इथे पुढे गेल्यानंतर एक केळवाडी, मोहितेवाडी, गडबवाडी, कातकरवाडी साठी एक रस्ता लागतो। तर तो एक तिकडे जातो रस्ता आणि एक सरळ जातो हरेश्वर, बागमांडला वगैरे ह्या साईडला, जी की फेरीबोट सेवेसाठी फेरीबोट आहे, तिकडे हा रस्ता जातो आणि हा इकडे आपला केळवाडी मोहितेवाडीसाठी जातो। तर तिथून आपल्याला आता राईट मारायचा आहे आणि तो रस्ता आपल्या भट्टीकडे जातोय। तर आता सावकाश सावकाश जायचं आहे कारण पाऊस होऊन गेलाय त्याच्यामुळे पूर्ण रस्त्याला चिखल झालाय। तुम्ही बघू शकता पूर्ण चिखलच चिखल झालाय, त्याच्यामुळे सावकाश सावकाश जावं लागतंय। इथे कातळ आहे त्याच्यामुळे तेवढा काय असा प्रॉब्लेम वाटत नाहीये। हे बघा, हे चिखल चिखल झालाय त्याच्यामुळे हळूहळू जावं लागतंय। गाडी खचण्याचे आणि स्लिप होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आपण सावकाश सावकाश साईडने गाडी काढूया। हे बघा, आपण आता बाईकवरती आहोत आणि मी स्वतःच कॅमेरा पकडून ड्रायव्हिंग करतोय, गाडी चालवतोय, हळूहळू हळूहळू जावं लागतंय। हे बघा, इकडे पाणी जास्त आहे आणि हा मेन रोड आहे आणि इथे चिखल असल्यामुळे आपण साईडने गाडी काढली इकडून। इकडे थोडं बऱ्यापैकी आहे, म्हणजे इथे काय तेवढं चान्सेस वाटत नाही स्लिप होण्याचे किंवा गाडी खचण्याचे। हे बघा, किती मस्त असं वातावरण आहे आणि हिरवळच हिरवळ। मी पण भट्टीचं काम संपल्यानंतर आता खूप दिवसांनी इकडे येतोय, पाऊस झाल्यानंतर आता आज आलो इकडे। हे बघा, मस्त इथे इथून आपण एक व्हिडिओ बनवली होती अगोदर देखील, पण त्यावेळेला उन्हाळ्याचे दिवस होते। आता पाऊस झाला आणि मस्त हिरवळ झाले पूर्ण इकडे बघा, तुम्ही बघू शकता। सगळी आता विटं पण आपली बरेचसे गेले तिकडून, शेल झाल्यात। हे बघा, आणि हे आपलं एक शेतामध्ये छोटंसं घर बांधलंय, त्याला अजून काम बाकी आहे। तर आता आपण पोचतो इकडे भट्टीवरती आणि
हे बघा इकडे गाडी देखील पार्क केले. तर मित्रांनो, आता आपण भट्टीवरून थोडं बाजूला आलोय, म्हणजे बाजूच्या जंगलामध्ये साईडला आलोय. तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आज आम्ही आलोय भट्टीवरती याच्यासाठी की कसं आहे, कोकणामध्ये पहिला जो सुरुवातीचा पाऊस होतो तर तुम्ही आपल्या यूट्यूबवरती बघितला असाल, एक नदीवरती पहिल्या पावसामध्ये चिंबोऱ्या पकडण्याचा व्हिडिओ. आणि कोकणामध्ये विशेषतः कसा असतो, पहिला पाऊस झाला की लोक चिंबोऱ्यांना नदीवरती जातात, तसेच चढणीचे मासे पकडण्यासाठी जातात. इतर जे आपले यूट्यूबर्स आहेत ते ह्या व्हिडिओ टाकत असतात, तर तुम्ही त्या देखील यूट्यूबवर बघत असता. पण आज मी हा व्हिडिओ बनवतोय ज्या प्रकारे हे ज्या दोन गोष्टी करत असतात, लोक पकडत असतात, चिंबोऱ्या पकडत असतात, चढणीचे मासे पकडत असतात, त्या पद्धतीनेच सुरुवातीचा जो यावेळेला पाऊस होतो त्यावेळेला रानभाज्या देखील होतात, रानटी भाज्या होतात, जंगली भाज्या होतात. त्या देखील लोक म्हणजे जंगलामध्ये जाऊन आणून ते खात असतात. तर कसं ह्या भाज्या आपल्या शरीरासाठी ज्या रानटी भाज्या असतात, जंगली भाज्या असतात, त्या अत्यंत उपयुक्त असतात. त्याच्यामुळे आपल्याला अनेक जीवनसत्व मिळत असतात आणि चविष्ट असतात. ह्या मुंबई वगैरे शहरी ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर ह्या भाज्या आपल्याला सहजासहजी अवेलेबल मार्केटमध्ये होत नाही. आणि हे बघा इकडे आई भाजी कलेक्ट करते, पानं त्याची घेतली जातात, तर ती पानं घेते. ही भाजी आहे ॲक्च्युली दिंडा म्हणतात याला आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हे बघा ही भाजी आहे ना, ही जे फणसाचे अटलं असतात ना, अटलं त्याच्यामध्ये टाकून ही भाजी केली जाते. अटलं जे असतात ती ह्या भाजीमध्ये टाकली जातात. आणि जवळा, सुका जवळा असतो, तर तो त्या जवळ्यामध्ये देखील ही अटलांमध्ये ही भाजी टाकून केली जाते. अत्यंत चविष्ट भाजी असते. तुमच्याकडे जर तुम्हाला जर अशा जर भाज्या खायच्या असतील तर कोकणामध्येच यावं लागेल. ह्या बघा इकडे आई एक एक करून जमा करते पानं. हे बघा मी जवळ जाऊन जरा दाखवतो तुम्हाला. हे बघा ही अशा पद्धतीने ही पानं असतात. ही पानं पण आपल्याला ही अशी म्हणजे एकदम जून झालेली पानं नाही, कोवळी पानं घ्यावी लागतात. हे बघा इकडे अशी बरीचशी झाडं आहेत, पण ते नेमकेच जे कोवळी झाडं पानं असतात ना, हे बघा तीच घ्यायची आहेत. खायला एकदम चविष्ट आणि शरीरासाठी अत्यंत उपयुक्त अशी भाजी आहे ही. दिंड्याची भाजी म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंट्समध्ये, मगाशी पण म्हणालो तो तुम्ही, आता पण तुम्हाला सांगतोय की कमेंट्समध्ये मला नक्की कळवा काय म्हणतात तुमच्याकडे ते. हे बघा ही भाजी, ही झाडं पूर्ण वर्षभर म्हणजे उन्हाळे देखील असतात, पण त्याला पाळवी फक्त आता ज्या वेळेला सुरुवातीचा जो पाऊस पडतो त्यावेळेला पाळवी पकडते. त्याच्यामुळे आपल्याला त्याच वेळेला ही भाजी मिळते खायला. अशा अनेक प्रकारच्या भाज्या आहेत ज्या की आपल्याला या निसर्गामध्ये मिळतात, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील निसर्गातून मिळतात. हे बघा एक करून ती कलेक्ट करते. आज यायचं असं काय प्लॅनिंग नव्हतं, पण मीच म्हणालो की जाऊया, बरेच दिवस म्हणजे पहिलाच ही आहे. आणि ह्याच्या अगोदर ही भाजी झाली होती ॲक्च्युली, पण आम्ही घरी पण नेली होती, पण करायला वेळ मिळाला ना आणि ती भाजी मग ती खराब होऊन गेली. तर त्यावेळेला वेळ मिळाला ना, खराब होऊन गेली, म्हणून मी म्हणालो की जाऊया आपण आज भाजी आणूया. तर त्यामुळे आपण इकडे आलो. हे बघा मस्त पावसाळी वातावरण झालं आहे, पाऊस चालू आहे. सकाळी पण पाऊस होता, आता देखील पावसाला सुरुवात होईल असे चिन्ह आहेत. बारीक बारीक मागाशी पण पाऊस घरून निघालो तेव्हा होता चालू. हे बघा किती मस्त वातावरण आहे. हे बघा आपलं काम चालू आहे जमा करण्याचं. आणि बहुतेक आज दोन दिवस 2 वेळची होईल एवढी भाजी आपण जमा केली आहे. आणि यावेळेला अजून कुठली भाजी मिळते ग? टाकला वगैरे, टाकायची वगैरे, ती म्हणते टाकायची वगैरे भाजी मिळते. कारण कसं आहे, पाऊस जास्त झाला ना की मग नंतर मग ते टाकायची झाडं आहेत ती जून होऊन जातात आणि मग ती पानं एकदा जून झाली की मग खाण्यायोग्य नसतात. आणि आता कसं आहे, सुरुवातीचा पाऊस आहे त्याच्यामुळे हे बघा हे अशा पद्धतीचे टाकायची झाडं असतात. हे बघा हे पण हे थोडं वेगळं आहे, दुसऱ्या पद्धतीचे आहेत ते. तर ती पानं भाजी म्हणून आपण आहारामध्ये खात असतो.
हे फक्त आणि फक्त कोकणामध्येच मिळतोय ह्या गोष्टी. जर तुम्हाला ह्या खायच्या असतील किंवा आपले नातेवाईक वगैरे जर इकडे असतील कोकणामध्ये आत्ता ह्या वेळेला, तर त्यांना नक्की सांगा. अशा रानभाज्या आहेत, जंगली भाज्या आहेत, त्या मुंबईमध्ये घेऊन या आणि तुम्ही पण ह्याची टेस्ट घ्या. या भाज्यांची अतिशय चांगल्या अशा भाज्या आहेत, म्हणजे पौष्टिक आहेतच आणि ह्याच्यामध्ये कोणता म्हणजे खत वगैरे वापरला जात नाही. हे नैसर्गिक भाज्या आहेत, त्याच्यामुळे शरीरासाठी अत्यंत लाभदायक भाज्या आहेत ह्या. हे बघा, इकडे बघा पाऊस, मस्त वातावरण. इकडे झाडं जी आहेत ते एकदम हिरवी हिरवी गार झालेत. आता ह्याच्या पुढे कसं एकदा पाऊस सुरुवात झाला ना का मग अनेक प्रकारच्या भाज्या वगैरे मिळतच जातात. ज्या प्रकारे आज आपण ही दिंड्याची भाजी घेतली त्या प्रकारे अशा अनेक प्रकारच्या भाज्या मिळतील पुढे बघायला. थोडे दिवस गेली की मग अळंबी म्हणजेच मशरूम, मुंबई आपण इतर ठिकाणी गेलं तर त्याला मशरूम म्हणतात, ती देखील आपल्याला इकडे होतील. त्यावेळी आपण एक व्हिडिओ करू त्याच्यावरती देखील. आणि आता आपण जातोय परत, बाईक आहे त्या ठिकाणी आणि घरी जायला निघतोय. कारण जेवढी पाहिजे होती तेवढी आपण भाजी घेतली, 2 वेळेला पुरेल एवढी भाजी जमा केले. हे बघा, तर मित्रांनो हे बघा एवढी भाजी जमा केली आपण. हे बघा अशा पद्धतीची ही भाजी असते आणि त्याच्यासाठी खास आपण इकडे भट्टीवरती आलो होतो आणि आपण ती आता घेतल्या आणि आता आपण जायला निघतो इकडून. इथे हे बघा इकडे बाईक पार्क केली, इथून आपण जायला निघूया आता थोड्या वेळामध्ये. आई थोडं तिकडे काम कर दाखवतो मी. हे बघा इथे काम चालू आहे तिचं, तर ते झालं की आपण निघूया इकडून. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो इथून आपलं दृश्य, जे की पाऊस पडल्यानंतर कशा पद्धतीने निसर्ग नटलाय, सजलाय, हिरवळच झाले पूर्ण. हे बघा इथून आपलं गाव क्लिअर दिसतोय. ती मस्जिद आहे, ती घरं पण तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे इथे हे जे पडलेलं दिसतंय ना तुम्हाला, हे झोपडे आमचे जे कामगार इथे वीटभट्टीवरती होते ते इकडेच राहायचे, तर त्यांचे हे झोपडे आहेत. आणि आता बराचसा वीट सेल झाला आहे. हा थोडासा जो काही वीट बाकी आहे तो देखील जवळजवळ बुक आहे, तो पण जाईल. मित्रांनो आता आपण निघूया. हे बघा इकडे आपण आता जी पिशवी आहे ती ठेवली इकडे, बघू शकता तुम्ही. आणि आपण आता जाऊया, निघूया इकडून. पाऊस देखील येतोय, त्याच्यामुळे लवकर जिथून निघावं लागेल, नाहीतर भिजून जाऊ. काय दुसरं काय आपण छत्री वगैरे किंवा रेनकोट काय आणलं ना इकडे. तर चला तर निघूया आपण. हे बघा हे आता आपल्याला गाडीवरती घेऊन जायचं आहे. बाईकवरती आता कसं न्यायचं आहे तो मोठा प्रश्न आहे. बसते आहे गाडीवरती. हे कसं आहे, जंगलामध्ये आलं ना की मग हाच प्रॉब्लेम असतो की काय नाही काहीतरी घेऊन जात असते इकडून. तर आता आपण ह्या घेऊन जातोय. ह्या देखील हव्यात त्या कोणत्या ना कोणत्या तरी कामासाठी लागणारी गोष्ट आहे. ती झाडांसाठीच आहे, ती म्हणजे लागवड करायची त्याच्यासाठी वापरायची आहे, म्हणून ती घेतली आहे सोबत. तर चला तर आपण निघूया. हे बघा सावकाश जाऊया इकडून. बघा हे बघा चिखलच झाला आहे पूर्ण. हळूहळू आता इथून गाडी काढायची आहे. हे बघा अरे पडलो. आपण आता घाईमध्ये निघालो इकडून. पाठीमागे तुम्ही बघू शकता पाऊस आपला जसा काही पाठलागच करतोय. आता पाऊस येतोय मागून, जोरदार मुसळधार पाऊस येतोय. तर आपण निघालोय, चला. हे बघा बस स्टँडवरती पोहोचतोय आता कोलमंडला. तुम्हाला दाखवतो मी पाऊस. तिकडे त्या बाजूला पाऊस होतोय. हे बघा किती मस्त असं वातावरण. आता जर थोडा वेळ जर 5-10 मिनटं जर उशीर झाला असता ना, आम्हाला इथून आंघोळच करून जावं लागलं असतं भट्टीवरून. हे बघा किती मस्त
खूप घाई झाली, जोरात पाऊस येतोय मागून. हे बघू शकता पाठीमागे ढग. पोहोचतोय आपल्या घराजवळ. हा बघा सुरुवात झाला पावसाळा आणि ऑन टाइम एकदम पोचतोय. हे बघा, हे बघा, इकडे बघा, इकडे बघा, धावपळ बघा यांची. आपण इथेच गाडी लावूया आणि जाऊया. हे बघा. तर मित्रांनो आपण घरी पोचलोय आता. तर मी आता व्हिडिओ इथेच थांबवतोय. पाऊस देखील सुरुवात झालाय. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये रानटी भाज्या मी रानटी भाजी जी आहे ती आणायला गेलो होतो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर पुढे आपला असाच कोणता ना कोणता तरी एक व्हिडिओ हेच राहतील. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबायला विसरू नका. लाईक करा आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा. तोपर्यंत चला पुन्हा एकदा बाय बाय, टाटा.